हरिओम. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राष्ट्रपुरुष स्वाध्यायामधून आज मी आपल्या समोर बलिदान सप्ताह याविषयी स्वाध्याय सादर करणार आहे. आणि या स्वाध्यायातून आपण आपल्या शीख बांधवांच्या बलिदानाचं स्मरण आपण करूया. तर आपण शाळेत असल्यापासून असं ऐकलंय की हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हम सब है भाई भाई. तर जेव्हा मी या स्वाध्यायातून हा अभ्यास करत होते, तर तेव्हा असं लक्षात आलं की खरंच हिंदू आणि शीख हे काही वेगळे आहेत का? आणि मग हे असं का वाक्य बनवलं गेलंय आणि हे का आपल्या मनात रुजवलं गेलंय? हा एक काही म्हणजे राजकीय ह्याच्या मागे आहेत का फक्तच रायमिंग म्हणून हे शब्द घुसवलेत या वाक्यामध्ये? तर खरं आपल्याला हा इतिहास जाणून घ्यायची खरंच खूप गरज आहे, की म्हणजे आपलं सुदैव आहे की आपण या हिंदू भूमीमध्ये जन्माला आलो, जिथे एवढे थोर पुरुष, एवढे थोर लोकांनी आपल्या देशासाठी बलिदान केलंय, एवढं मोठं कार्य केलंय. आज आपण जे स्वातंत्र्यात जगतो ते त्या लोकांची आपल्यावर कृपा आहे, सर्व थोर पुरुषांची, सर्व क्रांतिकारकांची म्हणा. तर पण आपलं दुर्दैव असं आहे की हा जो काही इतिहास आहे खरा, तो आपल्यापर्यंत नीट पोहोचलाच नाहीये. तर आज या स्वाध्यायातूनच आपण थोडंसं हे स्मरण करूयात, थोडा अभ्यास करूयात. तर म्हणजे जर का आपण बघितलं की शीख धर्म असं जे आपलं म्हणजे आपले हे जे शीख ही जी पंथ आहे, तर तर त्यांचे जे गुरु नानक साहेब जे आहेत, जे त्यांचे आदी गुरु आहेत, ज्यांनी या पंथाची स्थापना केली, तर ते स्वतः हिंदूच होते. त्यांचा जन्म तलवंडी म्हणजे सध्याचे पाकिस्तानात आहे या गावात झाला. त्यांचे वडील कल्याणचंद दास बेदी आणि आई तृप्ता यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. ते म्हणजे त्यांचं कुटुंब हे हिंदू कुटुंब होतं. व्यवसायाने ते व्यापारी होते आणि पहिल्यापासूनच त्यांच्या घरामध्ये वैष्णव म्हणजे भक्तीचा खूप त्यांच्याकडे इन्फ्लुअन्स होता. आणि म्हणजे सगळ्या हिंदू धर्माच्या सगळ्या गोष्टींचं पालन त्यांच्या घरी केलं जायचं, सगळ्या काही परंपरांचं. पण तो काळ जर का आपण लक्षात घेतला, तर त्या काळात असं होतं की आपल्या देशामध्ये लोधीचं साम्राज्य होतं. आणि तेव्हा बाबराचंही आपल्या देशावर आक्रमण होत होतं. म्हणजे आपला देश पहिल्यापासूनच अतिशय सुजलाम सुफलाम, जसं आता म्हटलं तसाच समृद्ध असा देश होता. त्यामुळे कायमच परकीय आक्रमण आपल्यावर पहिल्यापासूनच होत होती. म्हणजे इंग्रजांच्या आधी एवढा काळ आपण मुस्लिम आक्रमण आपल्यावर होत राहिली, अफगाणिस्तानामध्ये म्हणा, आजूबाजूच्या प्रदेशात कायम होत राहिली. आणि हा पंजाब तर अतिशय समृद्ध असा प्रांत, 5 नद्यांचं तिथं होतं. तिथे चौडी जमीन तेवढी सुपीक आणि अतिशय समृद्ध असा तो प्रांत होता. आणि आपल्या देशात म्हणजे एंट्री करण्यासाठी तो अतिशय एकच असा चांगला असा मार्ग होता, जिथून तुम्ही बघू शकता ह्या मॅप मध्ये की बाबरही आला आणि मुघलांचं तिकडून सगळं आगमन आपल्या देशात तिथूनच झालेलं आहे. तर कायमच म्हणजे त्यांच्या या लढायांमध्ये आपल्या देशातल्या लोकांचा हाना बळी जात होता, सामान्य जनतेचा म्हणा. आणि तेव्हा असं होतं की असं संघटन असं नव्हतं, कारण की कायम म्हणजे आपले जे कोर व्हॅल्यूज आहेत आपल्या सनातन हिंदू धर्माच्या, त्याच्यावर कायमच धूळ बसत गेली. आणि उगाच रीतिरिवाज, अनेक धार्मिक रूढी परंपरा यांमध्ये लोक गुंतलेले होते. जातीवाद होता. म्हणजे ते असं जे संघटनाची जी गरज होती त्याची त्या काळात खूप गरज होती. कारण की हे जे काही आक्रमण करते होते, हे सगळे लोक आपल्या देशात इस्लाम धर्माचा प्रचार प्रसार करणं आणि आपल्या संस्कृतीला दडपून टाकणं हा त्यांचा एक मेन हेतू होता, लूटमारीच्या बरोबरच. तर तेव्हा त्याच्या संघटनाची गरज होती. आपले जे कोर व्हॅल्यूज आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचणं, तर ह्याची जी गरज होती ते एस्टॅब्लिश करायचं काम गुरु नानक साहेब यांनी केलं. म्हणजे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, म्हणजे जेव्हा जेव्हा हे धर्मावर आपल्या संकट येणार आहे, तेव्हा तेव्हा भगवंतच एका रूपात अवतार घेतो आणि पुन्हा एकदा धर्माची संस्थापना करतो. तसंच काही कार्य गुरु नानक साहेब यांनी केलं. म्हणजे ब्रह्म सत्य जगन मिथ्या असं जे आपल्याला सांगितलं शंकराचार्यांनी, तसंच आतम में राम, राम में आतम, असंच काही म्हणजे हे सगळं जे तत्वज्ञान आहे, एक ओंकार, सर्व म्हणजे एकच तो आहे, जो ब्रह्म तत्व जे आहे की सृष्टी जन्म मृत्यू ह्या पलीकडेही तो जो निर्गुण निराकार असं जे तत्व आहे, तेच एकमेव सत्य आहे. असंच गुरु नानक साहेबांनी पण त्यांच्या ग्रंथात, जे गुरुग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये संग्रहित केलंय. म्हणजे आपलं जीवन जगायची मूल्य वगैरे जे आहे ते त्यांनी पुन्हा एकदा एस्टॅब्लिश करून त्या ग्रंथात लिहिलं. आणि त्याचंच पालन करणारे जे काही अनुयायी आहेत, म्हणजे त्यांनाच शीख असं म्हणतात. तर शीख हा शब्द पण जो आहे तो खरं तर शिष्य या संस्कृत शब्दातूनच त्याचा उदय झालेला आहे. तर म्हणजे इतकं म्हणजे आपलं जर का आपण बघितलं तर ज्या काही कोर व्हॅल्यूज आहेत आपल्या सनातन हिंदू धर्माच्या आणि शीख धर्मामध्ये जे सांगितलं गेले ते अतिशय सिमिलर आहे. ब्रह्म एक ओंकार हे जे त्यांचं मेन प्रार्थना जी आपण कायम ऐकली गेली आहे, तर त्यामध्ये कायम म्हणजे त्यातूनही तेच त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे कसं जगलं पाहिजे ह्याच काही मूलभूत त्यांनी गोष्टी सूत्र त्याच्यात लिहिले आणि त्यांचाच प्रचार प्रसार त्यांनी केला. आणि एक संघटन, सशस्त्र असं त्यांनी संघटन पण यातूनच एस्टॅब्लिश झालं, कारण की त्या काळात ती गरज होती आपल्या देशामध्ये.
आणि इथे तुम्ही बघू शकता की गुरु नानक साहेबांनी भारत भ्रमण केला. जगामध्येही त्यांनी या प्रांतामध्ये सगळीकडे प्रवास करून त्यांचा प्रसार केला आणि अखेरीस करतारपूरमध्ये ते म्हणजे जेही सध्या पाकिस्तानात आहे, तर तिथे त्यांची समाधी आहे. तिथे त्यांनी शेवटी गाव वसवलं आणि तिथेच ते राहिले. आणि तर यापुढे म्हणजे शिखांचे टोटल 10 देहधारी गुरु आहेत. जसं आपण आपल्या नाथ परंपरेत जसं बघतो, आपल्या हिंदू धर्मामध्येही गुरु शिष्य परंपरेलाच सगळ्यात जास्त महत्व आहे. अतिशय उच्च असं ते आपण मानतो. तर तसंच इथेही तुम्हाला बघायला मिळतं की सेम सिमिलर गोष्टी आहेत. त्यांचे 10 टोटल देहधारी असे गुरु आहेत. आणि त्यातल्या आज आपण प्रामुख्यानं गुरु तेग बहात्तर आणि गुरु गोविंद सिंग यांच्याविषयी थोडी जास्त माहिती, त्यांचा थोडा अभ्यास आपण स्मरण करणार आहोत. तर गुरु तेग बहादर यांचा जन्म 21 एप्रिल 1621 मध्ये झाला. आणि तर त्यांच्या काळी तरी असंच मुघल राजवट होती. औरंगजेब अतिशय म्हणजे भयंकर सगळीकडे त्याचा अत्याचार, त्यांचे मुघलांचे जुलूम चालले होते. आणि जे काश्मीरमध्ये काश्मीरी पंडित होते त्यांना कन्व्हर्जन करण्यासाठी त्यांच्यावर खूप प्रेशर आणलं जात होतं आणि त्यांना खूप अत्याचार तिकडे चालले होते त्यांच्यावर. तर तेव्हा ते सगळे काश्मीरी पंडित गुरु तेग बहादर यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले की असं असं आमच्याकडे होतंय, आता आम्ही काय करू. तर तेव्हा ते म्हणाले की म्हणजे असं एका थोर पुरुषाचं बलिदान यासाठी झालं पाहिजे. तेव्हा गुरु गोविंद सिंग अवघ्या 9 वर्षाचे होते आणि तेव्हा ते म्हणाले की म्हणजे पिताश्री तुमच्यापेक्षा कोण आहे, कोण महापुरुष आहे जे हे बलिदान देऊ शकतं. आणि मग म्हणजे एवढ्या लहान मुलां आपल्या वडिलांना सांगतात. आणि तेव्हा गुरु गोविंद सिंग त्या सगळ्या लोकांना म्हणाले की तुम्ही सांगा औरंगजेबाला, जर का गुरु गोविंद तेग बहादर यांनी जर का अ, इस्लाम धर्म स्वीकारला तर आम्हीही स्वीकारू. आणि असं त्यांनी सांगायला लावलं, त्यांना निरोप पोचवायला लावला. आणि स्वतः ते दिल्लीला गेले, औरंगजेबाला सांगितलं की हे जे काही करतोय हे चुकीचं आहे. आणि आणि तेव्हा औरंगजेबाने ऑफकोर्स त्यांनाही इस्लाम धर्म कबूल करा याच्यासाठी भयंकर त्यांचा छळ केला, अत्याचार केले अक्षरशः. आणि तरीही ते बिलकुलही मानले नाहीत. त्यांनी आपल्या धर्माचंच म्हणजे त्यांनी स्टँड घेतला आणि त्यांचं शेवटी शिरच्छेद करण्यात आला दिल्लीमध्ये. तिथे आज श्री साई म्हणून दिल्लीमध्ये एक पवित्र स्थान आहे, तिथे त्यांचं स्मारक आहे. तर असं स्वधर्म रक्षणार्थ त्यांनी बलिदान केलं. अशा ह्या थोर इतिहासापोटी जन्माला आलेले म्हणजे गुरु गोविंद सिंग. तर यांचा जन्म 22 डिसेंबर 1666 मध्ये पाटणा बिहार इथे झाला. आणि मग नंतर त्यांचं कुटुंब पुन्हा पंजाबमध्ये आलं. तर गुरु तेग बहादर यांच्या बद्दल सांगायचं झालं तर तेही अतिशय तेजस्वी आणि अतिशय पराक्रमी असे होते. त्यांना लहानपणापासूनच फारसी, संस्कृत यांची प्रचंड म्हणजे त्यांचं खूप छान त्यांना ज्ञान अवगत होतं. आणि त्याशिवाय लष्करी कौशल्यही त्यांचं अतिशय सुंदर म्हणजे अतिशय प्रभावशाली असं होतं. तर त्यांना काय म्हणजे त्यांना संत शिपाई असं म्हणून ओळखलं जायचं, कारण की त्यांनी अनेक ग्रंथ रचले. त्यांचे विचार, त्यांचं लेखन अतिशय सुंदर होतं. त्यांचा अ, खूप ते प्रसिद्ध झाले होते त्यांच्या विचारांमुळे. सगळ्या काही लोकांमध्ये त्यांनी काय की प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश त्यांनी कायम दिला. आणि अतिशय साधी सोपी राहणी आणि भगवंताचा उपासना करणं आणि आपल्या देशासाठी, आपल्या मातृभूमीसाठी कायम सत्वर असणं, सदैव लढणं, आपल्या देशाचं रक्षण करणं, हाच संदेश त्यांनी कायम देत गेले. आणि त्यांनी मुघलांशी खूप युद्ध केली, 14 युद्ध केली आणि कायम त्यांचा विजयच झाला. त्यांना कधीच कोणी हात लावू शकलं नाही. आणि पुढे म्हणजे अशा प्रकारे म्हणजे 29 मार्च 1676 मध्ये बैसाखीच्या दिवशी त्यांना शिखांचे 10वे गुरु म्हणून घोषित करण्यात आलं. पुढे 1699 मध्ये त्यांनी बैसाखीच्या दिवशी म्हणजे सगळ्या शिखांना संघटन केलं, कारण की तेव्हा हेच होत होतं की त्यांचा इन्फ्लुएन्स खूप वाढत होता. आणि ऑफकोर्स औरंगजेबाला म्हणजे तेव्हाच्या मुघल राजवटीला तर त्यांचा खूप मोठा धोका वाटतच होता. आणि किंबहुना आजूबाजूचे जे काही राजे होते तर त्यांनाही त्यांच्या प्रभावामुळे थोडंसं इन्सिक्युरिटी सारखं झालं होतं. आणि ते सगळेच त्याच्या थोडंसं विरुद्ध एक म्हणजे त्यांचं काही आक्रमण वगैरे म्हणा किंवा त्यांच्या कुरघोडी चाललेल्या असायच्या. तर तेव्हा अशा या परिस्थितीमध्ये त्यांनी खालसा पंथाची स्थापना केली, की एक डिसिप्लिन्ड असं आपल्या अनुयायांचं एक डिसिप्लिन्ड असं रूप त्यांनी तयार केलं. तर तेव्हा असं झालं होतं की त्यांनी सगळ्यांना बोलवलं आणि तेव्हा त्यांनी प्रबोधन केलं आणि त्याच्यानंतर म्हणाले की आपल्या या म्हणजे आपल्या त्या देशाच्या बलिदानासाठी कोण तयार आहे. तर तेव्हा एक व्यक्ती आले, भाई दया सिंग म्हणून. तर ते आले आणि त्यांना जे त्याचा शिरच्छेद करायचं असं म्हणून त्यांनी त्यांना आत घेऊन गेले, की कोण आपल्या देशासाठी मरायला तयार आहे, बलिदान करायला तयार आहे असं म्हणून. आणि मग ते त्यांना घेऊन गेले एका तंबूमध्ये आणि बाहेर आल्यावर त्यांच्या तलवारीला असं रक्त दिसत होतं. तर आणि परत त्यांनी विचारलं अजून कोण तयार आहे, असं करत करत 5 लोक आले. आणि आणि प्रत्येक वेळी असंच की असं लोकांना असं वाटलं की यांनी बलिदान केलं की काय आपल्या म्हणजे या कार्यासाठी. पण नंतर मग शेवटी सर्वजण बाहेर आले आणि त्यांनी ते सगळे परिधान त्यांनी केला होता, जो खालसा पंथाचा परिधान आहे की ते कट्यार आणि ते करा वगैरे हे सगळं जे आहे तर म्हणजे त्यांनी परिधान म्हणजे त्यांना एक प्रकारची दीक्षा त्यांनी दिली होती साधारण. आणि हे जे काही पहिले 5 लोक आहेत त्यांना पंज प्यारे म्हणून ओळखलं जातं. आणि हे सगळे हिंदूच होते ज्यांना
नंतर म्हणजे ज्यांना ही दीक्षा दिली जाते त्यांना सिंग म्हणून ओळखलं जायचं. तर हे बघा, तुम्ही तुम्ही बघू शकता की दयाराम, धरमसा, हिम्मतराय, मोहकमचंद वगैरे हे सर्व हिंदूच होते, ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान देण्यासाठी त्यांनी तयारी दाखवली आणि त्यांनी या पंथात ते सामील झाले. तर हे काही वेगळं नाहीये, फक्त एक ही डिसिप्लिन त्यांनी ग्रुप असा तयार केला, एस्टॅब्लिश केला, जे शीख धर्माच्या अनुयायांचा असं. तर यांचे 5 असे गोष्टी आहेत, त्यांना 5K असं म्हणतात, की केश, करा, कंगा, किरपान आणि कचर. तो म्हणजे केस म्हणजे त्यांचं असं असतं की आमचं शीर, आमचं आमचं मस्तक आमच्या गुरु किंवा अन्य कोणापुढे झुकणार नाही, आणि जसं आहे आम्हाला देवाने बनवलंय तसंच आम्ही राहणार. तर त्यासाठी ते केस कापत नाहीत, आणि त्याचं मेंटेनन्ससाठी कंगवा आणि करा हे त्यांच्या एकत्मतेचं प्रतीक असतं. आणि आणखी याचं एस्टॅब्लिशच यासाठी केला होता की आपल्या धर्माचं संरक्षण करायचं, एक सशस्त्र असं उठाव या लोकांविरुद्ध करायला तयार पाहिजे आपण कायम. तर त्यासाठी ते किरपान म्हणजे कट्यार, तरवार आणि तेव्हा लढण्यासाठी सोयीचा असं कच्छा, जो कम्फर्टेबली आपल्या सैनिकांचा पेहराव, असं त्यांनी ते 5 असं त्यांनी ते त्यांचं खालसा पंथाचं तो एक डिसिप्लिन असा होता. तर अशा प्रकारे त्यांनी एक मोठी फौज त्यांनी तयार केली होती या मुघलांविरुद्ध लढण्यासाठी. तर आता आपण थोडं बलिदान सप्ताहाकडे बघूयात. तर 21 डिसेंबर ते 27 डिसेंबर या काळात हा बलिदान सप्ताह साजरा केला जातो, ज्या काळामध्ये गुरु गोविंद सिंगांच्या संपूर्ण अशा परिवारानंच आपलं बलिदान केलं आपल्या देशासाठी. तर गुरु गोविंद सिंग यांची 3 पत्नी होत्या आणि त्यांची 4 टोटल मुलं होती, फतेह सिंग, जोरावर सिंग, झुंजार सिंग आणि अजित सिंग. तर जेव्हा गुरु गोविंद सिंग आनंदपूर साहिब मध्ये होते, तर तेव्हा औरंगजेब दख्खनच्या स्वारीवर होता आणि त्यांनी वजीर खान या त्याच्या सेनापतीला 10 लाखांची फौज घेऊन त्यांच्यावर आक्रमण करायला पाठवलं. आणि तेव्हा म्हणजे त्यांना असं वाटलं की हे अगदीच सोपं काम आहे, काय बेडा घातला आणि कधी ना कधीतरी हे शरण जातीलच, गुरु गोविंद सिंग आणि त्यांचे सगळे साथी शरण जातील, असं म्हणून वजीर खानने त्यांना बेडा घातला होता तिथे. पण आणि 6 महिने त्यांनी बेडा घातला, पण तरी त्यांना बिलकुल शरण आले नाही कोणी, कुठली एकही शीख. तर तेव्हा गुरु गोविंद सिंग यांची जी माता होत्या, कारण की राशन पाणी ऑफकोर्स संपत आलं होतं, पण आता एवढ्या मोठ्या सैन्याची लढायचं कसं, आपण एक मोठा प्रश्नच होता. कारण की ते म्हणत होते की तुम्ही जर का आम्हाला शरण आलात तर आम्ही तुम्हाला असं सोडून देऊ, पण ऑफकोर्स तसं तर करणारे मुघल नाहीत. तर तेव्हा गुरु गोविंद सिंग जसं जसं म्हणजे त्यांनी शेवटी ठरवलं की आपण इथून हा वेढा आपण तोडून आपण इथून बाहेर गेलं पाहिजे आपल्या सगळ्यांना, लोकांना. तर त्यांनी काही म्हणजे म्हणजे त्यांनी असं सांगितलं मुलांना की आम्ही शरण जातोय, आणि म्हणून त्यांना म्हणजे सगळ्या एका बैलगाड्यांच्या एका जथ्याबरोबर सगळे सामान वगैरे जे काही कबाड भंगार असं जे होतं सगळं ते पाठवून दिलं, आणि मुघलांना थोडंसं रिलॅक्स झाले. त्यांना वाटलं की आता हे शरण आले, आणि त्यांनी नंतर हे सगळ्या आपल्या परिवारासकट सर्व लोकांना घेऊन ते तिथून निघून एक सरसा नदीच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. तर तो दिवस होता 21 डिसेंबर 1704. तर तेव्हा अतिशय प्रचंड असा पाऊस होता, आणि त्या सरसा नदीला पूर आला होता. खूप पाऊस, भयंकर पाऊस चालला होता तेव्हा. आणि आणि जसं मुघलांना खबर लागली तेव्हा मुघल मागे त्यांच्या लगेचच मागे मागे आले युद्धासाठी. तर आता त्यामुळे ती नदी क्रॉस करून पुढे जाण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. तेव्हा तशा एवढ्या अवघड अशा अवस्थेमध्ये सगळी ती फौज, सगळे लोकांनी ते नदी क्रॉस करायचे ते प्रयत्न करत होते. आणि पण असं झालं की एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे मागून फौज येते, पुढे एवढा पाऊस आहे, नदीला पूर आलाय. तर अशा परिस्थितीमध्ये मग काही लोक म्हणजे खूप साऱ्या लोकांचा त्या नदीच्या पुरात ते वाहून गेले, काहीच लोक क्रॉस करू शकले, आणि तिथेच म्हणजे गुरु गोविंद सिंग यांच्या परिवाराची पण ताटातूट झाली. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा अजित सिंग आणि मुंजार सिंग हे दोघं आणि प्लस 40 शीख सैनिकच क्रॉस करू शकले ती नदी, आणि बाकी अर्धे लोक, त्यांची स्वतःची आई आणि 2 लहान मुलं फतेह सिंग आणि जोरावर सिंग, हे नदीच्या ह्या पलीकडेच राहिले. आणि अशा प्रकारे त्यांच्या फौजची पण ताटातूट झाली. तर आणि हेच ते 4 साहिबजादे त्यांच्या स्मरणार्थ हा बलिदान सप्ताह खरं साजरा केला जातो. तर हे जे 2 मुलं होती, जे जोरावर सिंग जे अवघ्या 9 वर्षाचे होते आणि फतेह सिंग जे 6 वर्षाचेच होते, तर ते त्यांची आजी गुजरी माता यांच्याबरोबर इथे अडकले, आणि त्या फौजेला म्हणजे त्यांनी एका ठिकाणी आश्रय घेतला होता, पण त्या अगेन फितुरीमुळे पकडले गेले आणि मुघलांच्या ताब्यात म्हणजे ते सापडले. तर तेव्हा या दोन्ही लहान मुलांना इस्लाम कबूल करण्यासाठी पुन्हा मुघलांनी खूप अत्याचार केले. तेव्हा त्यांनी सांगितलं की हम अकाल पुरख और अपने गुरु पिता के अलावा किसी और के सामने अपना सर नहीं झुकाते. आणि एवढ्या लहान वयातल्या मुलांचे हे एवढे तेजस्वी असे त्यांना त्यांचा रिप्लाय ऐकून म्हणजे मुघलांना तर ते मान्य करणार नाही हे तेव्हाच कळलं, आणि त्यांनी त्यांच्यावर खूप अत्याचार केले, पण ते काही केल्या तयार होईना, आणि त्यांना जिवंत त्यांनी भिंतीत गाडायचं
त्यांना शिक्षा सुनावली गेली आणि त्यांना ते केलं. आणि जोपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत या दोन्ही लहान मुलांच्या तोंडी गुरु ग्रंथ साहिबातले जे काही त्यांचे श्लोक आहेत तेच ते म्हणत होते, त्यांचाच त्यांचा जाप चाललेला होता. आणि म्हणजे मुघलांना एवढी भीती की जेव्हा ती भिंत बांधली त्याच्यानंतर ते म्हणजे ते मेले, ते मेलेत की नाही हे चेक करायला त्यांनी पुन्हा भिंत फोडून ते बघितलं. एवढ्या लहान मुलांची पण त्या मुलांना भीती होती की काय. आणि ह्यांच अशा आपल्या लहान अगदी लहान असं नातवांचा मृत्यूची वार्ता समजून गुरु गोविंद सिंग यांची माता कुसमी देवी यांचाही मृत्यू झाला. आणि मग इथे गुरु गोविंद सिंग आणि जे 40 शीख आणि त्यांची 2 मुलं बाबा अजित सिंग आणि बाबा सुंदर सिंग हे जे क्रॉस करून गेले होते ते चमकोर इथल्या एका गडीमध्ये, कच्च्या गडीमध्ये त्यांनी आश्रय घेतला. तर ती गडी अशी जरा एका उंचीवर होती. म्हणजे ते असं काही पक्का असा चांगला खूप किल्ला नव्हता, पण एक आधार होता की ती एका उंचीवर होती जेणेकरून त्यांना युद्धासाठी त्याचा चांगला फायदा होईल. आणि कारण की इथून फौज तर इथं नदीचा जोर पण कमी झाल्यावर सगळी मुघलांची फौज पण नदी क्रॉस करून इथे आली आणि त्यांनी घेरा घातलाच होता त्यांना. तर आता 22 तारखेचा तो दिवस जेव्हा आता आज युद्ध आहे, अवघे 40 लोक आणि एवढी 10 लाखाची फौज, तर कसं युद्ध होणार. म्हणजे मुघलांना तर अगेन वाटलं की आता तर म्हणजे काहीच राहिलं नाही, आता आपण इझिली यांना हरवू शकतो. तर त्या दिवशी सकाळी गुरु गोविंद सिंग उठले आणि आता युद्धाला जायचे. पण नाही, ते म्हणाले आधी आपण कीर्तन नामजप झाला पाहिजे, उपासना आपली महत्वाची. त्यांनी सकाळची नित्य उपासना केली आणि सर्वांना प्रेरणा दिली की आपण आपल्या शेवटच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण लढूयात आणि आपण यांना हरवूयात. जे काही होईल ते आपल्या सर्वांचं होईल असं म्हणून त्यांनी सगळ्यांना प्रेरणा दिली. आणि मग त्यांनी असं ठरवलं की 5-5 लोकांची तुकडी करून आपण ह्या मुघलांच्या अंगावर जायचं. एक शीख सैनिक हा 1.25 लाख मुघलांबरोबर लढत होता. म्हणजे केवढं ते शौर्य आपण विचारही करू शकत नाही की म्हणजे आपल्या इमॅजिनेशनच्या पण पलीकडचं आहे. तर अशा 1-2 तुकड्या बाहेर पडल्या आणि त्यांनी अतिशय शौर्य गाजवलं आणि त्यांचं बलिदान त्या लढ्यामध्ये गेलं. आणि हे पाहता बाबा अजित सिंगचे 17च वर्षाचे होते, अगदी मिसळून फुटलेला तो मुलगा. तर ते आपल्या वडिलांना म्हणाले की बाबा मी जातो, मला मला आपल्या मातृभूमीसाठी मला बलिदान द्यायची, मी तुम्हाला असं शौर्य गाजवून दाखवेन जे तुम्हाला तर माझा खूप अभिमान वाटेल. आणि तेव्हा हे लहान मुलाचे हे बोल ऐकून बाकी सगळे शीख सैनिक म्हणाले की तुम्ही जाऊ नका. उलट ते रिक्वेस्ट करत होते की गुरु गोविंद सिंग आणि 2 साहिबजाद्यांना घेऊन तुम्ही इथून पळून जा, आम्ही हा लढा देतो कारण की तुमचं राहणं हे महत्वाचं आहे. पण नाही, ते म्हणाले की तुम्ही सगळेच माझे साहिबजादे आहात, जे काही होईल ते आपल्या सगळ्यांचं होईल. आयदर आपण यांना हरवू, नाही तर एकत्र सगळे मुक्त होऊ. जे काही होईल ते आपल्या सगळ्यांचं होईल. असे तेजस्वी वडील आणि त्यांचे तेजस्वी पुत्र या लढ्यासाठी तयार झाले. आणि मग गुरु गोविंद सिंगांनी स्वतः आपल्या मुलाच्या हातामध्ये तलवार दिली आणि त्यांना लढ्यासाठी पुढे पाठवलं. आणि ते पण एक छोटी तुकडी घेऊन बाहेर पडले. मुघलांना वाटलं होतं की काय हे कुठून येत आहेत एवढी सगळी लोक, कसं काय म्हणजे. आणि जी पण छोटी तुकडी होती ती तेवढ्याच द्वेषानं लढती जसं काही एवढी मोठी फौज आहे. तर जेव्हा ते आले त्या अजित सिंग ते एखाद्या सिंहासारखे त्या फौजेवर तुटून पडले आणि त्यांचा खात्मा करत सुटले. म्हणजे असं त्यांच्यावर एकट्या माणसाने म्हणजे एक माणूस एक मुघल सैनिक येऊन त्यांच्या पुढे लढायला त्यांची तयारी नव्हती, कारण की ते एवढ्या द्वेषाने की एक गाव घातला की 2 तुकडे झालेच पाहिजेत एवढ्या पराक्रमाने ते लढत होते. आणि गुरु गोविंद सिंग ते बघत होते स्वतःच्या डोळ्यांनी, तेही किल्ल्यातनं त्यांना सगळ्या सपोर्ट करत होते बाणांचा वर्षाव करून. आपल्या म्हणजे मुघल सैनिकांना मारण्याचा आतूनही किल्ल्यातनं सगळा प्रयत्न चाललेला होता. आणि ते एवढा पराक्रम त्यांनी गाजवला अजित सिंग आणि त्यांच्या बरोबर असलेल्या 5 सैनिकांनी की भयंकर असं त्यांनी म्हणजे मुघल सैनिक कचरले. पण असं 2 तास ते लढा देत होते, पण हळूहळू त्यांची शक्ती क्षीण व्हायला लागली आणि मुघल सैनिक सगळे वेढा घालून घालून त्यांच्यावर म्हणजे अटॅक करत होते. आणि शेवटी त्यांची अक्षरशः तलवार तुटली, त्यांचा घोडा जखमी झाला बाबा अजित सिंग यांचा. तर ही ते जमिनीवर उभं राहून लढत होते एवढ्या सगळ्या सैनिकांची. आणि अखेरीस त्यांना सगळ्या मुघलांनी वेढा घालून ते तिथे धारातीर्थी पडले आणि त्यांनी आपल्या मातृभूमीसाठी बलिदान दिलं. आणि इथे हे बलिदान होत नाहीये. इथे हा पराक्रम पाहून लहान भाऊ जे झुंजार सिंग होते, जे अवघ्या 13च वर्षाचे होते, तर तेही आपल्या वडिलांना म्हणाले की बाबा आता मी जातो आणि मी पण भावासारखं शौर्य गाजवून दाखवतो. तेव्हा वडिलांचा आशीर्वाद, ते वडील म्हणाले की माझ्या वडिलांना मी जे सांगितलं की तुम्ही, तसंच मी तुला सांगतो की तू आपल्या मातृभूमीसाठी बलिदान दे. आणि त्यांचे हे लहान भाऊ सुद्धा म्हणजे झुंजार सिंग सुद्धा स्वतः लढायला उतरले एका 5 म्हणजे अगेन एका तुकडी बरोबर. आणि त्यांनी तेवढ्याच द्वेषाने लढा दिला म्हणजे मुघलांना वाटलं की पुन्हा एकदा बाबा अजित सिंगच आलाय की काय. एवढ्या त्या पराक्रमाने एवढा तो लहान असा मुलगा लढत होता. आणि अखेरीस तेही लढता लढता त्यांनी आपल्या मातृभूमीसाठी बलिदान दिलं. तर हे सगळं पाहून गुरु गोविंद सिंहांना वाटलं, ते म्हणाले की तेरा तुझको सोपं है क्या लागत है मेरा. म्हणजे जे तुझं आहे तेच मी, म्हणजे आपल्या पुत्रांची आहुती त्यांनी दिली ह्या लढ्यामध्ये. आणि त्यांनी असं म्हणजे भगवंताला म्हणलं की जे ते सगळं तुझं आहे ते तुलाच फक्त मी परत केलंय, त्यात काहीच माझं नाहीये.
तर अशा प्रकारे हे एवढं मोठं बलिदान त्यांनी आपल्या संपूर्ण परिवाराचं त्यांच्या इथे आपल्या देशासाठी, देशाच्या संरक्षणासाठी गेलं. आणि मग शेवटी अखेर सगळ्या म्हणजे त्यांचे जे काही बाकीचे जे शीख सगळे होते, तर त्यांनी त्यांना जे उरलेले सैनिक होते तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही आता जावा गुरु गोविंद सिंगांना, कारण की तुमचं राहणं आणि आपल्या हा विचार पुढे चालू राहणं हे तेवढंच महत्वाचं आहे. तर तेव्हा ते म्हणाले की मी पळूनही जाणार नाही, मी म्हणजे त्यांना पाठ दाखवून कधीच जाणार नाही. तेव्हा पीर ए हिंद जा रहा है किसी की हिम्मत है तो पकड लो असं म्हणत त्यांनी आरोळी ठोकत ते तिथून गुरु गोविंद सिंग निघून गेले. आणि म्हणजे म्हणजे एवढं सगळ्या एवढे मोठं फौज असतानाही त्या मुघल सैनिक त्यांना पकडू शकले नाहीत. आणि शेवटी सर्व सैनिकांनी अतिशय पराक्रमाने तो लढा दिला आणि ते म्हणजे विजय त्यांचा झाला. म्हणजे त्यांना जे हवं होतं मुघल सैनिकांना तो तर विजय त्यांना बिलकुल प्राप्त झाला नाही. त्यांना गुरु गोविंद सिंगांना पकडून ह्या विचारांना खात्मा त्यांचा करता आला नाही. तर पुढे मग आपल्या मतेच नंतर गुरु गोविंद सिंग स्वतः इथे दख्खनमध्ये आले की औरंगजेबाशी त्यांना डायरेक्ट युद्ध करण्यासाठी ते इथे आले. पण तोपर्यंत औरंगजेबाचंही निधन झालं होतं आणि नंतर पुढे गुरु गोविंद सिंग यांचाही आपल्या नांदेडमध्येच पुढे ते 7 ऑक्टोबर 1708 रोजी अनंतात विलीन झाले. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की गुरु गोविंद सिंग मध्ये गुरु ग्रंथ साहिब मध्ये जे लिहिलेले आहेत श्लोक, तर हे गुरु ग्रंथ साहिब जे आहेत त्यांनाच आपला गुरु मानला. आणि आपण पुढे याचंच त्यांनी म्हणजे तेच आता तुमच्या सर्वांचे गुरु आहेत असं त्यांनी आपल्या अनुयायांना आदेश दिला आणि ते अनंतात विलीन झाले. तर म्हणजे असं सांगायचं झालं तर म्हणजे हा अभ्यास करून असं लक्षात आलं की ह्या सगळं म्हणजे जर का तुम्ही ही प्रार्थना बघितली की एक ओंकार सत्यनाम, तर एकच ते तत्व आहे तो आपल्या सर्व जगताचा. आणि निर्भव निर्वैर, त्याला कसलीही भीती नाहीये, त्याला त्याचं कुशाची वैर नाहीये. अकाल मूरत म्हणजे तो या सर्वाच्या पलीकडे आहे, बियॉन्ड ही बियॉन्ड टाइम. आणि अजोनी साहेबांग म्हणजे तो सगळीकडे सर्वत्र आहे, स्वयंभू आहे. आणि हेच गुरुप्रसाद म्हणजे हे गुरूंकडनं आपल्याला मिळालेला ही जे तत्व आहे त्याचा आपण जप करत राहायला पाहिजे, तशी उपासना केली पाहिजे. आणि तरच तू नानक होसी दिसच, हेच अंतिम सत्य आहे. हेच त्यांनी आपल्या प्रार्थनेतनं सांगितलं. आणि हेच सगळे विचार जे आपले सनातन हिंदू धर्माचे जे काही विचार आहेत तेच इथेही आहेत. तोच सगळा अभ्यास आहे. तर उगाच म्हणजे आपण म्हणजे आजकाल एवढा म्हणजे आहेत असे विचार असे सगळीकडे म्हणजे खूप मोठे इन्फ्लुएन्सर्स म्हणा किंवा कोणीही लोक आहेत त्यांच्या इन्फ्लुएन्स खाली येऊन काहीही चुकीच्या गोष्टी प्रचार प्रसार केला जातो. तो एक प्रोपोगंडा म्हणा किंवा काय की हे आपल्यापर्यंत पोहोचत राहतं सारखं. पण आपण जर का डोळसपणे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला, पहिला आपला धर्म काय आहे, आपली संस्कृती काय आहे, आपल्या विचार काय आहेत, आपलं आपणच जर का आपल्या गीतेचा म्हणा किंवा ह्या सगळ्याचा अभ्यास आपण डोळसपणे केला तर आपल्याला सत्य काय आहे हे कळेल. नाहीतर एक वैचारिक पारतंत्र्याकडे जी पिढी जात आहे तर त्यापासून आपल्याला आपल्याला तसं व्हायचं नाही. आपल्याला हे सत्य जाणून घ्यायचे आणि हाच अभ्यास आपण हे ज्ञान आपल्यापर्यंत कायम पोहोचलं पाहिजे आणि आपणही लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे. तर आज ह्या अभ्यासाच्या निमित्ताने हे सगळं करायचं योग आला ही गुरुकृपाच म्हणायची. आणि असंच आपण अशा या बलिदान अशा या क्रांतिकारक महापुरुषांकडनं आपण कायम प्रेरणा घेत राहू आणि आपल्याकडनं असंच आपल्या मातृभूमीसाठी चांगलं कार्य कायम होत राहूया हीच सद्गुरूंचरणी प्रार्थना करते. हरिओम.